चाललंय त्याच्याबद्दल गाडीने आम्हाला चांगला साथ दिलेला आहे की 2008 ची गाडी आहे. जवळजवळ 18 वर्ष वापरली गाडी. वाईट वाटते, ठेवली असती तर बरं झालं असतं. 80-35 गाडी एकदम खूप छान होती, कुठे धक्का नाही लागला गाडीला अजिबात. वाईट वाटते मला त्या गाडी, खूप खूप वाईट वाटतं. माझ्या डोळ्यात ना पाणी आला गाडी चालली तर. पप्पांनी त्यांच्या मेहनतीने घेतलेली गाडी. सो पप्पांना सांगितलं तुम्ही चालवा म्हणून गाडी जाताना, पण एक लास्ट राईड पप्पांसाठी पण ते होऊन जाईल. बाय बाय ब्रो, फिर मिलेंगे अपग्रेड होने के बाद. तर नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सर्व. आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जस्ट फील द राईड या यूट्यूब चॅनलवरती. तर व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आल्टोची लास्ट राईड आहे. लास्ट राईड म्हणजे आल्टो आपली सेल ऑफ झालेली आहे आणि आज ते सबमिट करायला जायचं आहे. बघू शकता तुम्ही, कारला 17 वर्ष झालेत तरी पण कारची कंडिशन बघू शकता तुम्ही. फुल वेल मेंटेन्ड आहे. हे छोटे मोठे स्क्रॅचेस तर काही येतच असतात एवढं 17 इयर्समध्ये, बट ठीक आहे. आणि आता आम्ही हीच कार घेऊन चाललो आहे शोरूमला रिटर्न करण्यासाठी. लास्ट राईड आहे आल्टोची. नीट ब्लॉग करायला भेटतं नाही कारण की त्यांचा एमर्जन्सीमध्ये फोन आला की भाई घेऊन या गाडी म्हणून. तो डीलर आला आहे तर त्यांची इथे गाडी घेऊन जायचं आहे आता. तर प्लॅन तर असं होतं की सकाळी राऊंड वगैरे मारून नंतर मग गाडी घेऊन जाणार शूट वगैरे करून, बट टाईम नाही भेटतं तेवढं. सगळं एमर्जन्सीमध्ये चाललं आहे. सो लेट्स गो. बघ इकडे बघ, कसं वाटतंय माझी बिचारी अल्टो. पप्पाची चिव. पप्पाची चिव काय. पप्पा तुम्हाला कसं वाटतंय काय कशाबद्दल? गाडी आपण परत रिटर्न करायला चाललोय त्याच्याबद्दल गाडीने आम्हाला चांगला साथ दिलेला आहे की 2008 ची गाडी आहे. जवळजवळ 18 वर्ष वापरली गाडी. एप्रिलमध्ये 18 वर्ष होतील. आणि आता एक जाते तर दुसरी काय माहिती, दुसरी येणार आहे. मराठी नूतन वर्ष अभिनंदन. गुढीपाडवा काय डायरेक्ट. गुढीपाडवा. आत्या फोनवर बोलतात. आत्यांचं ना पण नंतर इंटरव्ह्यू घेऊ आपण. तुला कसं वाटतंय आपली ऑल्टो चालले तर? वाईट वाटते, ठेवली असती तर बरं झालं असतं. ठेवली असती रस्त्यावर, पण बरी होती जायला यायला जवळपास. एवढ्या वर्ष प्रवास सुखातला केला आहे, तेच त्यामुळे ती हवीशी वाटणार आहे. आणि सगळे ऑलमोस्ट त्याच गाडीवर शिकले, पप्पांपासून ते माझ्यापर्यंत आणि माझे मित्र पण, आणि नंतर लास्टला दीदी पण अर्धी 50% शिकले. हँडब्रेक नसताना गाडीला, पण ठीक आहे. चांगला कॉन्फिडन्स होता दीदीचा पण. सुंदर आहे एकदम. आणि आता एक गाडी चालली तर दुसरी गाडी नक्कीच येईल पुढल्या वर्षी. मराठी नूतन वर्ष अभिनंदन. आत्या तुम्हाला कसं वाटतं? आत्या गाडी आमची किती नंबर आहे? 80-35. 80-35 गाडी एकदम खूप छान होती, कुठे धक्का नाही लागला गाडीला अजिबात. वाईट वाटते मला त्या गाडी, खूप खूप वाईट वाटतं. माझ्या डोळ्यात ना पाणी आला गाडी चालली तर. आणि आता लास्ट टाइम आल्टोची पूजा करताना लॉर्ड फॉर अ रिझन. 17 वर्ष झाली तरी पण गाडी अजून आहे तशीच आहे. तशीच आहे. हातात जाईल तिचा पण प्रवास सुखाचा होईल. काय बोलतेस दीदी? गाडी जेव्हा मुंबईवरून आणलेली ना तेव्हा मी उलटी करत जाते आणि जाताना हसत हसत जाते. अमराईत उलटी केलं, तेवढं लांबून आलेलं. आत्याचे मम्मी आणि पप्पा अमराईत. चिकनी दिसते गाडी. गाड्यांची आवड
जवळ असणारा गाडी बॉय आज त्याची गाडी जात आहे त्यामुळे तो पूजा करतोय आणि नवीन गाडीची वाट पाहतोय आतुरतेने नवीन गाडीची वाट तर सगळेच पाहतात हो. खास करून मम्मी कारण माझी गाडी ना पण मग मीच चालवायला शिकले नाही सगळे शिकले माझी गाडी मीच चालवणार माझी गाडी मीच चालवणार ते काय नको घे रडू नको रडू विचारल्याशिवाय गाडी माझी न्यायची नाही येईल अपग्रेड होऊन माऊ हे माऊ चालली आपली गाडी आता परत दिसणार नाही फक्त व्हिडिओ मध्ये दिसेल मोरया मंगल मूर्ती शेवटचा चालवताना शेवटचा निरोप समारंभ निरोप समारंभ ज्याची गाडी तोच चालवणार येताना जाताना दुसरी गाडी आणायला मम्मीला घेऊन जायला लागेल काय बोलते दुसरी गाडी आणायला मम्मीला शिकवायला लागेल हा मीच शिकवते कारण की ज्याची गाडी तोच चालवणार टाटा बाय बाय टाटा बाय 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 आल्टो बाय 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 अल्टो तर आता संकेतला पिक करायला आलो कारण की आपला जो मोटो ब्लॉगचा जो कॅमेरा होता त्याच्याने शूट करणार होतो आल्टोची लास्ट राईड बट कॅमेरा चालूच नाही झाला म्हणून आता संकेतला घ्यायला आलो तर आता संकेतला पिक करेल आणि मग संकेत गाडी चालवेल मी मागून शूट करेल आल्टोची लास्ट राईड तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे दाखवेल ट्राय करेल सो व्हिडिओ पूर्ण बघा मजा येणार आहे तुम्हाला मजा काय भाई दुःख होणार आहे दुःख कारण की ही गाडी परत आपल्याला दिसणार नाही आहे आपल्या ब्लॉगमध्ये फक्त व्लॉगच्या मेमरीजमध्ये दिसणार आहे म्हणजे जुने व्हिडिओजमध्ये बघायला भेटेल किंवा इन्स्टाच्या रीलवर वगैरे जर नंतर पुढे टाकलं तर त्याच्यावर बघायला भेटेल सो एक्सप्रेस नाही करू शकत रे जेव्हा गाडी 17 वर्ष फॅमिलीमध्ये राहून सगळेजण शिकले त्या गाडीवर म्हणजे पप्पांपासून ते दादा वगैरेपर्यंत आणि नंतर मी पण शिकलो गाडी त्याच्यानंतर मग माझे पण फ्रेंड शिकले प्रज्वल प्रथम संकेत नंतर ॲटला एंड मुमेंटला दीदी पण शिकली आल्यावर थोडीशी तिला जास्त टाईम नाही भेटला सो ती पण थोडीशी शिकली बऱ्यापैकी एमर्जन्सी कंडिशनला चालू शकते सो दाखवतो तुम्हाला आता लास्ट राईड ज्यांच्या घरातून अशी गाडी जात असेल त्यांना नक्कीच कळेल की नक्कीच समजत असेल की भाई कसं वाटतं गाडी जात असेल तेव्हा घरातून सो बघा यार व्हिडिओ तर आता संकेतच्या इथून निघालो आहे हा आपली गाडी मागे आहे भाई आणि मागून आपली आल्टो येते तुम्ही बघू शकता वॉट अ रोड प्रेझेन्स भाई आल्टो जाते तर तुला कसं वाटतंय शब्द नाहीत माझ्या भावा तेच ना शब्द कमी पडत आहेत त्या गाडीवर तुम्ही कार शिकलो भावा तर आणि ती गाडी चालले पाहिजे चालते असं वाटतं की लास्ट राईड माझी असावी पण अफसोस लास्ट राईड स्कूटीवरून करायला लागते संकेतला आणि मला कारण की पप्पांनी त्यांच्या मेहनतीने घेतलेली गाडी सो पप्पांनाच सांगितलं तुम्ही चालवा म्हणून गाडी जाताना पण एक लास्ट राईड पप्पांसाठी पण ते होऊन जाईल काम आल्टोला टर्न मारताना घेऊ भाई आपण
फायनली पोहोचलो आहे आल्टो जिथे सबमिट करायचे तिकडे. मारुती सुझुकी नेक्सा. अँड भाई ग्रँड विटारा काय दिसते रे, पण आल्टोच भारी आहे. ग्रँड विटारा 500 दिसते. होप सो नेक्स्ट गाडी तुम्हाला आयडिया देऊ शकतो की ग्रँड विटारा असू शकते. ग्रँड विटारा असू शकते गाडी. आणि आम्हाला आशद्दा भेटलं आहे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आशद्दा. आणि आशद्दाने आपल्या गाडीचा खूप चांगली डील दिले. आणि तुम्हाला पण जर असंच गाडी सेल वगैरे करायची असेल मारुती सुझुकीमध्ये तर आशद्दाला कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे देतो ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये. आणि काय बोलशील दादा? काय नाही, चांगलं वाटलं. डील खूप चांगली दिली आपण. ती कंडिशनमध्ये गाडी होती, त्यांना प्राइसिंग वगैरे पण चांगला दिलं आहे. आणि आपल्याकडनं एक चांगली गाडी बुकिंगला ते बघताय. हां तेच. आणि कुठली पण असू शकते, ग्रँड विटारा किंवा फ्रॉन्क्स किंवा अजून कोणते अवेलेबल आहेत? नेक्सामध्ये बलिनो आहे, ग्रँड विटारा आहे, XL6 आहे, इन्व्हिक्टो आहे. तेच 5 सीटर अपग्रेड होऊन 5 सीटरमध्ये पण येऊ शकते ग्रँड विटारा. ही पण चांगली गाडी आहे. ही पण CNG मध्ये अवेलेबल आहे. आणि आशद्दा नक्कीच चांगली डील देईल अशी अपेक्षा ठेवतो आशद्दाकडून. 100% करू चांगलं करू आपण. तेच. ही फ्रॉन्क्स पण काय दिसते गाडी यार, काय बोलतो संकेत? फ्रॉन्क्सपेक्षा भारी मी दिसतो बघा. हां फ्रॉन्क्सपेक्षा भारी तू दिसते का? पण फ्रॉन्क्स पण 500 दिसते रे. हा कलर भारी दिसतो. हाय कलर भारी दिसते, पण भाई डार्क कलरसाठी PPF वगैरे करायला लागणार. आता स्क्रॅचेस पटकन दिसून येतात. अंधा पैसा. आणि तू आंधळा झालास ना ते पैसे बघून. हे बघ काला डोंगर घाला. परत एकदा आल्टोला तुम्ही बघून घ्या, कारण की ही फ्रेममध्ये परत दिसणार नाही. साईड लुक, बॅक लुक, लेफ्ट साईडचा लुक, अँड वन्स अगेन फ्रंट लुक. आणि एकदा लास्ट परत बाप्पा सर्वांना सुखी ठेव. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय ब्रो, फिर मिलेंगे अपग्रेड होने के बाद. तर आजचा व्हिडिओ शूट करताना मला तर बोलता येतच नव्हतं ब्लॉगमध्ये, कारण की भाई एवढ्या वर्षाची मेमरीज आल्टोसोबतच्या, तर ती जेव्हा परत शोरूमला द्यायला जाताना भाई बोलता एवढं येतच नव्हतं. आता पण एवढं नीट बोलता येत नाही आहे. बट तुम्हाला समजत असेल की भाई कसं वाटतं की जेव्हा घरातून एखादी गोष्ट जाते तर, आणि त्याच्यासोबत जर खूप तुमच्या मेमरीज असतील तर भाई खूप विचित्र वाटतं. बट ठीक आहे, तो पण एक लाईफचा पार्ट आहे. सो कुठली तरी एक गोष्ट जाते तर ती परत नक्कीच अपग्रेड होऊन येते किंवा त्यापेक्षा नक्कीच काहीतरी चांगलं परत येतं. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.